नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. तुम्ही बऱ्याच वेळा मला इंस्टाग्रामवर बघितलं असेल, पण तुमच्या म्हणण्यानुसार आपण लॉंग फॉर्म कॉन्टेंट सुद्धा सुरू केलेला आहे. तुम्हाला जर रील्स बघायचे असतील तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण व्हिजिट करू शकता. आज आपण शिकणार आहोत SIP करताना होणाऱ्या 5 मिस्टेक्स. सो यामध्ये सायमल्टेनियसली तुम्हाला SIP कशी करायची, त्याच्यावर सोल्युशन काय आहे त्या मिस्टेकवर, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो खूप बेसिक टॉपिक आहे, पण आपल्याला बेसिक पासूनच बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. जस्ट तुम्ही 30 सेकंडच्या रील मध्ये काहीतरी बघता अर्धवट आणि मग इन्व्हेस्ट करायला जातात आणि मग या चुका होतात. सो विल स्टार्ट की SIP कशी केली पाहिजे. इथून पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता, जस्ट एखाद्या मित्राने SIP सुरू केली किंवा एखाद्या मैत्रिणीचं दिसतंय की जिथे रिटर्न्स चांगले मिळाले, तो एक फंड घेतला आणि आपण एक रॅन्डम अमाऊंटने SIP सुरू केली. जनरली ज्या SIP सुरू केल्या जातात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या 2-5 हजारांच्या असतात. भले तुमचं इन्कम 50,000 असेल, 1 लाख असेल, पण SIP ची अमाऊंट किती असते? 2,000 किंवा 5,000. 2,000 आणि 5,000च्या SIP ने असं काय तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आहे? या 2 किंवा 5,000च्या SIP ने तुमचा गोल कम्प्लीट होणार आहे का? समजा तुम्ही तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी करताय SIP, तर 2,000ची तुम्हाला SIP फार फार तर 10 वर्षात 8 लाख 10 लाख देईल. त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स असे किती बनणार आहे? पण 10 लाखांमध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण होणार आहे का? तर तुम्हाला जी SIP करायची गोल बेस्ड करायची. म्हणजे तुम्ही समजा एखादी जर्नी सुरू करताय, तर जे आपण मॅपमध्ये स्वतःचं लोकेशन टाकतो आणि मग नंतर त्या दिशेने चालायला सुरुवात करतो, तसंच तुम्ही जे SIP करता तेव्हा तुमचा गोल कन्फर्म असणं खूप महत्वाचं आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट जी सध्या सगळी लोक चूक करतात, की मार्केट जेव्हा डाऊन जातात किंवा आपले आहे त्या SIP मध्ये रिटर्न्स बनत नाही, तर ते SIP बंद करणं. SIP चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग आहे. म्हणजे काय, तर तुमचं मार्केट जेव्हा अप डाऊन होतं तेव्हा प्रत्येक पॉइंटला तुमची इन्व्हेस्टमेंट होते. सेम जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त युनिट मिळतात. जेवढे युनिट जास्त मिळतील तेवढे तुमचे रिटर्न्स वाढत असतात. की आपल्या एका क्लायंटने SIP स्टॉप केली आहे. मार्केट डाऊनफॉल मध्ये असताना त्यांनी घाबरून SIP बंद केली आणि जवळजवळ 15 लाखांचा त्यांचा लॉस झाला. उलट जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा SIP कंटिन्यू करणं खूप महत्वाचं. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची मिस्टेक म्हणजे फंड चूज करणं. सो जनरली आपण काय करतो, ऑनलाईन ऍपवर जातो, तिथे सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारे फंड, ज्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये छान रिटर्न्स दिलेत, अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे, कारण ऑलरेडी फंड तो टॉपला आहे, तिथून तो खाली जाणार आहे. जशी मार्केटची सायकल असते, जशी इकॉनॉमीची सायकल असते, तशीच प्रत्येक फंडची सुद्धा सायकल असते. तुम्ही जेव्हा टॉपला त्याला चूज करताय तेव्हा तो खाली येणं हे होणारच आहे. तर तुम्हाला जेव्हाही फंड चूज करायचा तेव्हा तो जे कर्व मध्ये करायचा, म्हणजे तो फंड खालून वरती जाणारा असेल अशा फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. पण यासाठी जनरली तुम्ही ऍडवायझरची हेल्प घेणं गरजेचं आहे. चौथी आणि सगळ्यात महत्वाची मिस्टेक म्हणजे तुम्ही जे SIP करता ही स्टॅग्नंट SIP करता. तुम्हाला तशी न करता स्टेपअप SIP करायची. स्टेपअप SIPच्या मागचं कारण काय आहे? तुम्ही जेव्हा इन्कम तुमचं वाढत असतं, दरवर्षी तुमची इन्क्रीमेंट होते, 5% होऊ शकते, 10% होऊ शकते, तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढली पाहिजे. सो तुमचं इन्कम वाढते पण तुम्ही खर्च वाढवताय, इन्व्हेस्टमेंट वाढवत नाहीये, तर ते कुठेतरी चुकीचं आहे. सो तुम्हाला जशी जशी तुमची इन्क्रीमेंट होते तशी तशी तुमची SIP सुद्धा वाढणं गरजेचं आहे. 5वी मिस्टेक जी सगळ्यांकडून होतीये ती म्हणजे तुमच्या ॲपेटाईट नुसार तुमची SIP चालू नाहीये. सो तुमचं जेवढा इन्कम आहे त्यासाठी एक बेसिक रूल आहे. तुमची समजा 1 लाखांची सॅलरी आहे तर 30,000 SIP असलीच पाहिजे. 20,000ची तुमची जर सॅलरी आहे तर 6,000ची SIP असलीच पाहिजे. सो 30% तुमचं इन्कम हे इन्व्हेस्टमेंट मध्ये गेलं पाहिजे. 2-5 हजारांची SIP तुम्ही किती लॉंग टर्म साठी ठेवली तरी तुम्हाला असं किती रिटर्न्स मिळणार, तुमचे गोल्स तरी कम्प्लीट होणार आहेत का? तर तुम्हाला तुमच्या ॲपेटाईट नुसार SIP सुरू करायची. या 5 चुका जर तुम्ही टाळाल तर नक्कीच तुमची SIP ची जर्नी असेल ती सक्सेसफुल होणार आहे आणि तुमचे गोल सुद्धा कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाही. सो तुम्हालाही असं वाटतं की तुमचे SIP न चुका करता सुरू व्हावे, तुमचे गोल्स कम्प्लीट व्हावे, तर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच काही कॉन्टेंटसाठी नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.